प्रभाग क्रमांक 3 भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय युतीचे लोकप्रिय उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी होत असलेल्या या सभेस उपस्थित उत्तर मुंबईचे माजी खासदार जनसेवक गोपाळ शेट्टी साहेब, ज्यांनी आता या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्या उत्तर प्रदेशच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष अपर्णाताई यादव, सन्माननीय रामजीभाई, समनाजी अकबरभाई, हरिहर यादव, रमेश गायकवाड या विभागाचे लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय बाळकृष्ण ब्रिज, सन्माननीय प्रकाश पुजारी, सन्माननीय वैष्णवी पुजारी, मागाठाणे मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अमित उतेकर, ललित शुक्ला, सन्माननीय दिनेश मिश्रा, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य अकबरभाई गेले का? अकबरभाई, मेरे मित्र अकबरभाई, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि ज्यांना 15 तारखेला या प्रभागाचा नगरसेवक करणार आहात ते आजचे उमेदवार, उद्याचे नगरसेवक प्रकाश दरेकर आणि उपस्थित मोठ्या संख्येनं या प्रचार सभेस उपस्थित बंधू आणि भगिनींनो, काही क्षणात या देशाचे केंद्रीय मंत्री ज्यांना आपण उत्तर मुंबईला खासदार केलं, त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांचं मार्गदर्शन या प्रभागासंदर्भात उत्तर मुंबईच्या विकासासाठी ते करत असलेले परिश्रम यावर त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. मी आज या ठिकाणी नॅशनल बोलणार नाही, राज्याचे प्रश्न बोलणार नाही. या मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या ठिकाणी करतायत. आणि म्हणून आपण बघाल, मोनोरेल असेल, मेट्रो रेल असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, अगदी बोरिवलीचा ठाण्याला जाणारा टनेल असेल, वर्सोवापासून गोराईपुढे येणारा कोस्टल रोड असेल, मुंबई आपल्याला बदलताना दिसते. आणि मग जर मुंबई बदलते तर मुंबईच्या प्रवेशद्वारावर असणारा आमचा प्रभाग क्रमांक 3 त्याचा पण चेहरा मोहरा बदलण्याचं काम प्रकाश दरेकर या ठिकाणी करणार आहेत. हा विश्वास देण्यासाठी मी आज आपल्यासमोर उभा आहे. खरं म्हणजे अनेक प्रश्न आहेत. काही प्रश्न मला पियुषबाईंच्या समोर या ठिकाणी मांडायचे आहेत. कारण आपण लक्षात घ्याल की पियुषबाई आमच्या या देशाचे केंद्रीय मंत्री आहेत. दिल्लीच्या माध्यमातून जे प्रश्न त्या ठिकाणी आहेत त्यामध्ये त्यांच्या असणाऱ्या वजनाचा, क्षमतेचा वापर करून मला वाटतं आदरणीय पियुष गोयल साहेब यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपले लोकप्रिय खासदार, या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नामदार पियुष गोयल साहेब यांचं हार्दिक स्वागत टाळ्यांच्या गजरात करा. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपले लाडके नेते, या देशाचे मंत्री आदरणीय पियुषभाई गोयल यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आपलं भूषण, उत्तर मुंबईचं भूषण आदरणीय पियुषभाई गोयल.
आप ये बाजू, आप ये बाजू, आप ये बाजू बेन, मैडम आप ये बाजू. सर्वांनी शांतता राखा. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आदरणीय पियुषभाई गोयल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पियुषभाई, मी तुमच्या समोर खाली 4-5 मिनिटं बोलणार आहे, कारण काही विषय आपल्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा झालेल्या आहेत आणि आपल्या कामाची स्टाईल आम्ही जवळून बघितलेली आहे. कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, कांदिवलीला सरोवराचे कॉर्पोरेटचे पैसे त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष थांबले होते. पियुषभाईंनी त्या ठिकाणी मनावर घेतलं आणि 19 कोटी रुपयाचा चेक समतानगरच्या सरोवराला त्या ठिकाणी देण्यात आला. काल 3000 लोकांनी पियुषभाईंचं अभिनंदन केलं. पियुषभाई, 3 महत्वाचे विषय आहेत. आपल्या वनजमिनीवरच्या नागरिकांना मूलभूत सुविधा त्या ठिकाणी हव्यात. त्यांना पाणी, मीटर, टॉयलेट या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी हव्यात. आणि पियुषभाई, सगळ्यात मोठ्या अपेक्षा आपल्याकडून, माझ्याकडून आणि प्रकाश दरेकरांकडून आहेत की केतकीपाडा धारखाडीचं पुनर्वसन हे याच ठिकाणी जवळ व्हावं आणि शेजारच्या असणाऱ्या जागेवर, पियुषभाई मी जागाही शोधलेली आहे, आपण त्या ठिकाणी मनावर घेतलं तर त्या ठिकाणी आपण इथल्या लोकांना इथेच पुनर्वसन करू. त्यासाठी आपल्या आशीर्वादाची, मार्गदर्शनाची या ठिकाणी गरज आहे. आज खरं म्हणजे झोपडपट्टी एरिया आहे. मी आमच्या रामजीबाईचं अभिनंदन करेन की शांतीनगर सगळ्यात मोठी झोपडपट्टी होती, आज त्यांना घरात पाठवण्याचं काम आपण रामजीबाईंनी केलेलं आहे. मुंबईचं प्रवेशद्वार आपण चांगलं करू. इथल्या मुलांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कौशल्य विकास केंद्र माननीय नामदार पियुषभाईंच्या माध्यमातून आपण आणणार आहोत. कांदिवलीला पियुषभाईंनी कौशल्य विकास केंद्र त्या ठिकाणी निर्माण केलं. 35,000 युवकांना, युवतींना नोकरी देण्याचं काम आपल्या लाडक्या खासदारांच्या माध्यमातून झालंय. ते इथल्या लोकांसाठी आपण करू. इथल्या झोपडपट्टी वासियांसाठी या महानगरपालिकेमधून जे जे करता येईल, जसं बालकृष्ण ब्रिज यांनी काम केलंय त्याच पावलावर पाऊल ठेवून ताकदीनं या ठिकाणी प्रकाश दरेकर करतील, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. लाडक्या बहिणींसाठी सुद्धा 0% व्याजदराची कर्ज योजना आहे. आता लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळाले. लखपती दिदी करण्याचं काम आपण करू. मी जास्त काही बोलत नाही. 15 तारखेला प्रकाश दरेकरांच्या कमळाच्या निशाणीसमोर बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं त्याला त्या ठिकाणी महानगरपालिकेत या ठिकाणी पाठवा, अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो. आणि या ठिकाणी आपल्या व्यस्त शेड्यूल मधनं आमचे मार्गदर्शक आदरणीय पियुषभाई गोयल इथल्या नागरिकांना संबोधित करण्यासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी मनापासून त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, भारत माता की जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.